सो हाय बस हाय. मला तुला एक पॉइंट ब्लँक प्रश्न विचारायचा आहे, की अशी कोणती गोष्ट आहे तुझ्या वडिलांनी म्हणजे सदाशिव अमरापूरकर सरांनी, जी नाही केली ह्याच्याबद्दल तू खूप थँकफुल आहेस? बऱ्याच गोष्टी आहेत ॲक्चुअली. पण त्याच्यातली एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, जी बाबांनी नाही केली, हं, इज की ते पैशांमागे नाही धावले. म्हणजे 90s हा असा काळ होता, की जेव्हा बाबा वॉज इन द प्राईम ऑफ हिज करियर. त्यांना हवं ते करू शकले असते ते. हवे तेवढे पैसे कमावू शकले असते. हव्या तेवढ्या प्रॉपर्टीज घेऊ शकले असते आणि धंदा वाढवू शकले असते. बट ही टूक अ कॉन्शियस डिसिजन की नाही, मला माझ्या फॅमिलीसाठी जेवढं मोठं घर पाहिजे तेवढं घर आहे. सेव्हिंग्ज आहेत. मी आणि माझी बायको सुखाने म्हातारपण घालवू शकू, एवढे पैसे मी कमावलेले आहेत. त्याच्यामुळे मी अजून कमावणार नाही आणि निगेटिव्ह रोल मी करणार नाही. ॲट अ पॉइंट त्यांनी तो डिसिजन घेतला. ॲज अन आर्टिस्ट मे बी त्यांना ते आवश्यक असेल. पण तो डिसिजन त्यांनी घेतला आणि त्याच्यामुळे अ, काय होतं बऱ्याच स्टार किड्सचं, की त्यांच्याकडे सगळंच असतं. सो काही अचीव्ह करायचंय, ही प्रेरणाच उरत नाही किंवा मला हे कमवायचंय, मला हे मिळवायचंय, ही प्रेरणाच उरत नाही त्यांच्या ठिकाणी. सो बाबांनी ती प्रेरणा मात्र आमच्यामध्ये चांगली रुजवली. त्याच्यामुळे आमच्या घरातलं जे वातावरण होतं, ते हा पैसा आहे पण इनफ आहे आपल्याला जगायला, असं. सो तुम्हाला जे काही तुमची मोठी लक्झुरियस स्वप्न असतील, ते तुम्ही तुमच्या हिमतीवर करा. हे फार सिंपल गणित होतं. कारण जे तुम्हाला हवंय ते तुम्ही अचीव्ह करा आणि त्याच्यासाठी तुम्ही कष्ट करा. इट वॉज व्हेरी सिंपल आमच्या घरी आणि इट वॉज नॉट नॉट सेड अल्सो, इट वॉज शोन थ्रू ॲक्शन्स. पण ते स्वतः इतके सिंपल राहायचे, की बाबा हा आज 4 फिल्मफेअर अवॉर्ड मिळालेला ॲक्टर आहे, असं कोणाला वाटणारही नाही ते रस्त्यावरून चालत जात असताना. इतके सिंपल ते राहायचे आणि त्यांनी आम्हाला पण तसंच वाढवलं. सो दॅट इज वन थिंग ज्याच्याबद्दल मी खूप, खूप, खूप कृतज्ञ वाटतं मला, की त्यांनी अ, पैशाला देव नाही मानला. हं. आणि ते संस्कार त्यांनी आमच्यावर केले. दुसरी गोष्ट, की त्यांनी त्यांचं जग हे फक्त सिनेमा एवढंच सीमित नाही ठेवलं. आणि आय विल टेल यू समथिंग. हे मे बी शॉकिंग असेल कारण लोकांनी खूप प्रेम दिलं त्यांना. खूप प्रेम केलं त्यांच्यावर. म्हणजे बाबा जेव्हा गेले, तेव्हा नगरला त्या अमरधाम म्हणून जे आहे, तिथे जवळ-जवळ 50,000-60,000 लोकं आलेले होते. तिथे अंत्यविधीसाठी बाबांच्या. इतकं आणि भारतभरातून नंतर पुढचे 15-20 दिवस नगरला लोकं येतच होते. माझ्या काकांना भेटतच होते. इतकं ते होतं. हे खूप प्रेम दिलं. पण मी सांगू, मराठी इंडस्ट्रीतला हं, एक भरत जाधव, दुसरा नवीन प्रभाकर. ही 2 माणसं जर सोडली, तर कोणीही आलं नाही. दर्शनाला पण नाही आलं मुंबईत, नगरला पण नाही आलं. पण बाबांनी जे सिनेमा व्यतिरिक्तची माणसं जोडलेली होती ना, सामाजिक सर्कलमधली, समाजकार्यातली, लेखक, विचारवंत, ते सगळे आले. बाबा आढाव पुण्याहून थेट आले. त्यांचं बाबा-काकांचं एवढं वय असूनही. बाकीचे सगळे हॉस्पिटलला. सो ती एक जाणीव, की फिल्म हे आपलं आयुष्य नाहीये. आपलं आयुष्य त्याच्यापेक्षा मोठं आहे. फिल्म इज अ पार्ट ऑफ युअर लाईफ. ते डिफाईन करू नका देऊ तुम्हाला. हे आमच्यामध्ये कुठेतरी त्याच्यामुळे खूप इम्बाईब झालं, की हां, फिल्म आहे, ठीक आहे. ॲक्टिंग करतात, ठीक आहे. यू नो व्हॉट आय मीन? नाहीतर लोकं ते घेऊन जगतात अख्खं आयुष्य, की माझ्या वडिलांनी हा रोल केलाय, माझ्या वडिलांनी असं केलंय, तसं केलंय. ते ग्रेट होते, नो डाउट अबाउट इट. पण हा एक पर्स्पेक्टिव्ह त्याच्यामुळे आम्हाला मिळाला. त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं जग सीमित ठेवलं नाही. पैशाला देव मानलं नाही. ही खूप खूप महत्वाची गोष्ट त्यांनी केली नाही. म्हणून आय एम व्हेरी, व्हेरी थँकफुल.